पनीर म्हणलं की आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। पनीरची भाजी सगळेजण आवडीने खातो। आज मस्तपैकी मी खूप सिंपल प्रोसेसने पनीर मसाला बनवून दाखवला आहे, तो पण अगदी हॉटेलसारखा। इकडे बघू शकता, इतका भारी छान असा चमचमीत असा हा पनीर मसाला बनवलेला आहे। पनीर मसाल्याच्या दोन पद्धती आहेत, ज्याच्यातली मी आज एक तुम्हाला सिंपल पद्धत दाखवत आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, आवडला असतं लाईक करा। तर इकडे एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल, सुरुवातीला 1 चमच्याच्या सुद्धा कमी असं तेल मी इकडं पॅनमध्ये पसरून घेतलेलं आहे। आणि हे पनीरचे जे क्यूब आहेत ना, आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं याला आपल्याला शेकून घ्यायचे। काय होतं, याच्यामधला थोडासा कच्चापणा पण निघून जातो आणि दुसरी गोष्ट मग चव पण चांगली लागते। आज मी मस्त तुम्हाला पनीर मसाला करून दाखवत आहे। पनीर मसाला बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण त्यातलीच एक सिंपल अशी पण छान हॉटेलसारखी अशी ही पद्धत तुम्हाला दाखवते। आता इकडे मी छोटीशी तुपाची बॉटल घेतली, याच्यामध्ये तूप बाकी आहे, त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे, म्हणजे तूप आणि तेलाचं मिश्रण केलेलं आहे। त्याच्यामध्ये आता थोडंसं तूप आणि तेल टाकायचं, त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि थोडे काही कढी मसाले टाकून घ्यायचे। त्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, जिरे वगैरे असतातच, ते टाकून घ्यायचं, त्याची थोडासा तडका द्यायचा, हे बघू शकता। आणि तेल तुपासोबत जर हे असे खडे मसाले फ्राय केले ना, तर इतका छान अप्रतिम स्वाद लागतो ना पनीर मसालामध्ये, खूप मस्त टेस्ट वाढते। त्यामुळं तेल तूप मी इथे तापत ठेवून त्याच्यामध्ये हे खडे मसाले कढीपत्त्यासोबत परतून घेते। आता 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, हे बघू शकता। कांद्याचा वापर इथं भरपूर केलेला आहे, कारण चांगल्या आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। तर इकडे बघू शकता, हे तूप, तेल आणि खडे मसाले जे मी परतून घेतलेत, त्याच्यामध्ये मी 2 मोठे कांदे बारीक चिरून परतून घेत आहे। हे तेजपत्ते नंतर काढून घेतले तरी काय हरकत नाही। हे बघा, आता हे सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे, जोपर्यंत पूर्णपणे हे कांद्याचा कच्चापणा नाहीसा होत नाही तोपर्यंत हे परतून घ्यायचं। मग याच्यामध्ये 1 मोठा टमाटा बारीक चिरून कट करून टाकून द्यायचं आहे। टमाट्याची तुम्ही पेस्ट पण इकडे करू शकता, म्हणजे एक वेगळी पद्धत आहे पनीर मसाला बनवायची। म्हणजे त्याच्यामध्ये कांद्याच्या फोडी करायला लागतात, चौकन आकारच्या, त्यामध्ये टमाटे प्युरी वेगळी बनवायला लागते। तिकडे कांदे, लसूण, अद्रक हे असं तेलामध्ये फ्राय करून मग त्याचं एक वाटण करायला लागतं, ते एक वेगळी पद्धत आहे, ती सुद्धा मी तुम्हाला रेसिपी अपलोड केलेली आहे। जर त्या पद्धतीचं पण तुम्ही बनवू शकता आणि ही सिंपल प्रोसेससुद्धा तुम्ही बनवू शकता। तर इकडे मी 1-1.5 चमचे मस्त अशी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे कांदा टमाट्यामध्ये खडे मसाल्यासोबत, चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मस्त त्याचा फ्लेवर आता याच्यामध्ये तयार होतो अद्रक लसूणचा। आणि याला झाकण ठेवून वाफ द्यायची आहे। तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये 2-2.5 चमचे दही घ्यायचं आहे, आंबट दही घ्यायचं आहे। इकडे बघू शकता, मी 2-2.5 चमचे दही वापरले आहेत। त्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकायचे आहेत, म्हणजे एक चांगलं आपल्याला पेस्ट बनवायची। तर 2 मोठे चमचे इथे लाल तिखट टाकले, तिखट तुम्ही कमी जास्त वापरू शकता। त्यानंतर मी इकडे अर्धा 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घेते, जिरे पावडरसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। तर गरम मसाला पावडर टाकला आहे, 1-1.5 चमचा हळद टाकून घेते। आता पनीर मसाला म्हणलं की चांगला मसाले वापरले की चांगला त्याचा फ्लेवर येतो। त्यामध्ये आता मी 1-2 चमचेच्या अंदाजाने धना पावडर टाकलेला आहे आणि आपण काय करायचं, आता हे मिक्स करून घ्यायचं। एका चमचेच्या सहाय्याने आपण याला चांगलं फेटून घ्यायचं दहीला मसाल्यासोबत, हे बघू शकता। अर्धा 1 सेकंडमध्ये चांगली याची पेस्ट तयार होते, हे बघू शकता। मस्त असं हे असं केलं की चांगली ग्रेव्हीला थिकनेसपणा येतो। आणि दही तर गरजेचीच आहे पनीरमध्ये, प्रत्येक पनीरच्या रेसिपीमध्ये दही ही आवश्यकता असते। त्यामुळे याच्यामध्ये मी मसाले टाकून चांगलं याची एक पेस्ट करून घेतली। इकडे बघू शकता, नरम सॉफ्ट अशी पेस्ट तयार झाली। इकडे आपले कांदा टमाटे, अद्रक लसूणची पेस्ट आणि खड्या मसाल्यासोबत आपण हे जे परतून घेतले हे चांगलं परतून झालेलं आहे, पूर्णपणा कच्चा नाहीसा झाला याच्यामधला, बघू शकता। रंगसुद्धा चेंज झालेला आहे। तर आपण काय करायचं, आपण जी पेस्ट करून घेतली मसाल्याची दहीसोबत, ती सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायची। हवं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता। जर ही पेस्ट काढता वेळेस अडचण झाली तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मग ती व्यवस्थित काढून तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता।
तर मी थोडंसं पाणी टाकले आणि मिक्स करून घेतले आणि चांगली आता आपण याची एक ग्रेव्ही तयार करायची. तेल सुटेपर्यंत याला परतून द्यायचं. ही आपली पनीर मसाल्याची ग्रेव्ही तयार होत आहे. याची अद्रक लसूण आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी कश्मीरी मेथी जी असते ना ती किसून टाकलेली आहे. इकडे बघू शकता ही कोथिंबीर नाही आहे, इथे मी कश्मीरी मेथी किसून टाकली म्हणजे मॅश करून टाकलेली आहे. आणि इकडे आपली ग्रेव्ही तुम्ही बघू शकता पनीर मसाल्याची की छान सुंदर थिक अशी ही ग्रेव्ही तयार झाली. कुठलंही वाटण न करता आपली ही पनीर मसाल्याची ग्रेव्ही चमचमीत झणझणीत अशी ही तरीबाज ग्रेव्ही तयार झाली आहे. ही अशी ग्रेव्ही सिंपल पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि पनीर मसाला याच्यामध्ये तुम्ही तयार करू शकता. हिरवे वाटाणेसुद्धा तुम्ही इथे पनीरसोबत टाकू शकता. आता हे थोडेसे पनीर चिटकले गेलेत पण हे लगेच सुटले जातात, काही हरकत नाही. मसाल्यामध्ये आता आपण हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मसाल्याची चांगली कोटिंग लागेल पनीरला. हे बघा वाटतो का नाही इतका भारी पनीर मसाला आपला हा. हे असं मिक्स करून घ्यायचं. याच्यासोबत तुम्ही हिरवे वाटाणेसुद्धा टाकू शकता थोडेसे किंवा सिंपल पनीर मसाला असाच असतो, याच्यामध्ये काही वाटाण्याचा वापर नसतो. आणि मटर पनीर ते स्पेशली वेगळं असतं, त्यामुळं ह्याच्यामध्ये नाही वापरले वाटाणे तरी काय हरकत नाही. तर मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेच दहीचं जे भांडं होतं त्याच्यामधलं थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. अर्धा कपाच्या सुद्धा कमी केलेलं आहे पाणी आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे पनीरसोबत. वरून थोडीशी कोथिंबीर आणि आपण इकडे मीठ अजून वापरलेलं नाही आहे म्हणून आपण इथे मीठ टाकून घ्यायचं थोडंसं. हे असं मिक्स करून घ्यायचं ग्रेव्हीमध्ये. सगळे पनीरचे जे क्यूब आहेत आपण हे सगळे छान असे हे मिक्स करून घेतलेत. हलक्या हातानेच मिक्सिंग करायची कारण की काय होतं पनीर मग तुटलं जाऊ शकतं. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने. हे बघा अगदी हलका हात वापरायचा कारण की काय होतं पनीर हे आपलं लगेच तुटलं जाऊ शकतं. अख्खे पनीर राहिले पाहिजेत. आता मिक्स करून घेतले कारण मीठ टाकलेलं आहे इथं मी, त्यामुळे मिक्स करून घेतलं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि याला द्यायचे फक्त आणि फक्त मंद आचेवर 2-3 मिनटं. तर आता मी याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून याला 2-3 मिनटं चांगलं शिजून घेते म्हणजे उकळी येऊन देते. अगदी मंद आचेवर याला उकळी येऊन द्यायची झाकण ठेवल्यामुळे चांगलं फ्लेवर उतरतो. हे बघू शकता 1 मिनटातच चांगली अशी उकळी आलेली आहे आणि आपला पनीर मसाला हा तयार होत आहे. हा रस्सा पूर्णपणे आपल्याला आटवायचा आहे, काय एवढा ठेवायचं नाही आहे. हे बघू शकता इथे कोथिंबीरचे पानं आणि आपली कसुरी मेथी चांगले दिसून येत आहे म्हणजे चांगला फ्लेवर याचा उतरत आहे रश्श्यामध्ये. आणि 2 मिनटामध्ये 2-2.5 मिनटातच आपला हा पनीर मसाला बघू शकता थंड करून घेतला आहे आणि इतका भारी तयार झालेला आहे. चमचमीत झणझणीत असा ग्रेव्ही प्रत्येक बाईट्स पनीरची प्रत्येक क्यूब्स पनीरची आपली ही ग्रेव्हीमध्ये डिप झालेली आहे आणि हा परफेक्ट असा हॉटेलसारखा बघू शकता. याचा लुक तुम्ही बघू शकता इतका मस्त वाटतोय सिंपल पद्धतीने आणि खूपच चांगला लागणारा स्वाद इतका भारी लागतो याचा खाता वेळेस. नक्की एकदा ट्राय करा. सेम प्रोसेसने तुम्हाला मी करून दाखवली आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे गरमागरम मी पुऱ्या बनवलेल्या आहेत पनीरसोबत. याला तुम्ही नानसोबत किंवा प्लेन रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता. ते बघू शकता मस्त चमचमीत झणझणीत असा हा पनीर मसाला तयार झालेला आहे. घरच्या घरी तुम्ही हे पनीर मसाला बनवू शकता. हॉटेलमधून आणायची काही आवश्यकता नाही, आपण घरच्या घरीसुद्धा याला करू शकतो. हे बघा आता पहिली बाईट्स तुम्हाला दाखवते मी. बघू हे बघा नरम सॉफ्ट असा हा आपला ज्युसीदार रसदार असा हा पनीर आपला शिजलेला आहे आणि इतका भारी याचा स्वाद लागला खाता वेळेस. अगदी परफेक्ट टेस्ट आलेली आहे आणि खूप आवडलेला आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही. बघू शकता याचा टेक्स्चर पनीर मसाला किती पूर्णपणे मसाल्यामध्ये कोटिंग झालेला आहे आणि असाच पनीर मसाला बनवला जातो हॉटेलमध्ये. वेगवेगळ्या पद्धतीचे पण बनवले जाते पण ही सिंपल प्रोसेससुद्धा वापरली जाते. तर नक्की ट्राय करा आवडले असेल तर बघू शकता सुंदर असा हा पनीर मसाला मी बनवलेला आहे. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर मी एका ह्या भांड्यामध्ये पूर्ण पनीर मसाल्याची जी भाजी ती काढून घेतलेली आहे. तर बघू शकता
नरम सॉफ्ट असा हा पनीर मसाला तयार झाला आहे. मसाल्याची कोटिंग झालेली आहे आणि प्रत्येक बाईट्समध्ये तुम्हाला मसाल्याचा फ्लेवर लागणार आहे खाता वेळेस. दहीसोबत आपण छान याला सर्व केलेला आहे. हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून सुद्धा खाऊ शकता. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या